उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी तर दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहांना भेटल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतमोजणी। दिल्लीमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। आम आदमी पार्टीच्या 70 उमेदवारांची बैठक तर आपच्या 50 जागांवर विजय निश्चित। 6 ते 7 जागांवर चुरशीची लढत। आपच्या बैठकीत केजरीवालांना उमेदवारांचा अहवाल दिला तर गोपाल राय यांची माहिती। लोकसभा विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची राहुल गांधींची मागणी। काहीतरी चूक असल्यानंच निवडणूक आयोग उत्तर देत नसल्याचा आरोप, तर आयोगानं उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाणार, राहुल गांधींचा दावा। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यांमध्ये 39 लाख मतदार कसे वाढले, राहुल गांधींचा सवाल, तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा सुद्धा दावा। दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवासाठी कव्हर फायरिंग करण्याचा हा प्रयत्न, राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका। ईव्हीएमवरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत, तर आता विरोधकांकडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न सुरू, फडणवीसांची टीका। साताऱ्याची आमची जागा तुतारी आणि ट्रम्पेटमधल्या घोळामुळे गेली, निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम करावं। मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक हवी, सुप्रिया सुळेंची मागणी। निवडणूक आयोग जिवंत असल्यास राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, राऊतांची मागणी, तर निवडणूक आयोग सरकारची गुलामी करत असल्याची टीका। पात्र असलेल्यांची मतदार यादीमध्ये नावं, राहुल गांधींनी मोघम आरोप करू नये, शंका असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च, तर मार्करवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी होणार, उत्तम जानकरांची माहिती। आपच्या 16 उमेदवारांना आता 15 कोटींची ऑफर, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप। उद्या दिल्ली विधानसभेचा आज निकाल लागणार। सर्व पक्षाचे लोक माझ्याशी बोलतात, निधी विकासासंदर्भात प्रत्येक जण भेटतात, राजकीय अर्थ का काढता, एकनाथ शिंदेंची यावर प्रतिक्रिया। हिंमत असेल तर फोडाफोडी करून दाखवा, आमचा अंत पाहू नका, फोडाफोडीमध्ये तुमचंच डोकं कधीतरी फुटेल, उद्धव ठाकरेंची टीका, तर ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेचा लाचार सेना म्हणून उल्लेख। काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिंध्यांना टॉर्च मारावी लागते, दिल्लीतनं टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील कळत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। ठाकरेंच्या सर्व खासदारांची नवी दिल्लीमध्ये एकत्र पत्रकार परिषद, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आमची वज्रमूठ मजबूत असल्याचा केला दावा। अनेक जण संपर्कात आहेत, टप्प्याटप्प्याने येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार, तर आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही, शिंदेंच्या कामाकडे बघून लोक आमच्या पक्षात येत आहेत, उदय सामंतांची प्रतिक्रिया। आम्ही कुठेही जाणार नाही, सर्वजण पक्षातच, खासदार अरविंद सावंतांचा दावा, तर सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड वाद, लक्ष विचलित करण्यासाठी अफवा पसरवण्याचं हे काम सुरू, सावंतांचा हल्लाबोल, तर ठाकरेंच्या सर्व खासदारांची काल एकत्र पत्रकार परिषद। काही लोकांना भाड्यानं मनगटं घ्यावी लागतात आणि त्यावर शिवबंधन बांधतात, खासदार संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का, राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। साळवींना विधान परिषद मिळण्याची सुद्धा शक्यता। ऑपरेशन टायगर आणि पक्ष फोडणं बाद झालं, तर आता ऑपरेशन डॉंकी सुरू करायला सांगा, जितेंद्र आव्हाडांची ऑपरेशन टायगरवरून टीका। समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशासंदर्भातल्या चर्चेला आता पूर्णविराम, समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याची घाटगेंची प्रतिक्रिया। पालघरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, तर भाजप लवकरच 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा पूर्ण करेल, रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। अंबादास दानवेंच्या विधान परिषद कार्यकाळातील शिवबंधन कार्य अहवालाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन, तर उद्धव ठाकरे अंबादास दानवेंकडून सूरज चव्हाण यांचा सन्मान। ताई आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं वक्तव्य, तर आता तरी सुधरा, आपले पालकमंत्री हे अजितदादाच आहे, मी संपर्क मंत्री असल्याचं लक्षात ठेवा, उत्साही पदाधिकाऱ्यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याची पक्षात चर्चा, तर सूत्रांची माहिती, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। जिल्ह्यात लूटमार करण्यासाठी पालकमंत्र्यांची नेमणूक, पालकमंत्र्यांच्या नेमणुकीवरून तेच दिसतंय, जितेंद्र आव्हाडांची टीका। अंजली दमन यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात मला कुठलेही पुरावे दिले नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती।
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून तंबी. गुन्हा दघडल्यास एमपीडी हद्दपारी आणि मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा. आरोपीसाठी बांबू कमी पडत असतील तर माझ्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. अशोक मोहितेला झालेल्या मारहाणीवरून मुनगंटीवार यांची आक्रमक प्रतिक्रिया, तर दहशत आणि गुंडागिरी पसरवणाऱ्यांना ठेचलं पाहिजे, मुनगंटीवार आक्रमक. कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडनं पती आणि पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली होती. करुणा मुंडेंचा आरोप. धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक आहेत. पुणे, संभाजीनगर आणि सांगलीमध्ये सुद्धा आका. माझ्याकडे सर्वांचे पुरावे, करुणा मुंडेंचा दावा. तर करुणा मुंडे प्रकरणाच्या निमित्तानं रुपाली चाकणकर ट्रोल होत आहेत. महिला म्हणून चाकणकरांबद्दल सहानुभूती, तर वशिल्यावर पद मिळाल्यास कर्तव्य दक्षतेची अपेक्षा ती काय करावी, सुषमा अंधारेची यांची चाकणकरांवर टीका. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाची नावं आणि चिन्हासंदर्भातली लढाई सुरूच राहणार. पक्ष आणि चिन्हासंदर्भात कोर्टानं अंतिम आता निर्णय देण्यासंदर्भात दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलताय, उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका. भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे. एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढवणार, मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान. बीड जिल्ह्यामध्ये होणारा अवैध वाळू उपसा आणि मुरुम उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश, तर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा इशारा. परभणीतील लॉंग मार्च 17 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्याय मागण्यासाठी आता 17 जानेवारीला परभणीत निघालाय हा लॉंग मार्च. राधाकृष्ण विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. विखे पाटलांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या कोर्टाच्या सूचना. बाळू माफियांसंदर्भात विखेंच्या विधानावर आक्षेप घेत शरद कोळी यांनी दाखल केली होती याचिका. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट, तर लाभार्थ्यांची संख्या आता 2,46,00,000वरून 2,41,00,000वर. छाननी प्रक्रिया सुरू असताना सुद्धा ही नवी माहिती सुरू. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ, तर शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत हे केंद्र सुरू राहणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जनता दरबारात मंत्री अशोक उईकेंनी महसूल अधिकाऱ्यांना खडसावलं. शेतकऱ्यांची हेळसांड होता कामा नये, याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना. पुण्यामध्ये खडकी पोलीस ठाण्यातल्या उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या. अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव. पुण्यातल्या चाकणच्या खराबवाडी या गावातील एका हॉटेलमध्ये वेटरची हत्या. किरकोळ वादानंतर वस्तादाकडून वेटरच्या पोटात चाकू खुपसून हत्या. हल्लेखोर वस्तादाला अटक. सिंधुदुर्गातील कुडाळ झाराप या ठिकाणी पर्यटकांना बेदम मारहाण, तर 6 जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या हातात रिक्षाचं स्टेअरिंग, तर संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंनी रिक्षा चालवण्याचा घेतला आनंद. खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांच्या काकांच्या कारला अपघात. बाबा पाटील यांची कार पिकअपला धडकली. अपघातात 5 जण किरकोळ जखमी. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, तर जे उड्डाणपुलाच्या आधी लावण्यात आले. उद्या एकनाथ शिंदेंचा वाढदिवस. भिवंडी शहरातील नागरी समस्यांविरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची निदर्शनं. उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये विविध मागण्यांचं निवेदन. पुण्याच्या बिबेवाडीमध्ये गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्याची पोलिसांकडून धिंड. आरोपीकडून धारदार हत्यार आणि गावठी कट्टाही जप्त. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळी अटक प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. मेघालय राज्यातल्या शिलाँगमधून नीम सॅंग लून या नावाच्या महिलेला अटक. धाराशिव जिल्ह्यातील वाशिममध्ये ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची सुटका, तर 2 ठेकेदारांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल. सर्व मजूर उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातले. कोल्हापूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणांची राजारामपुरी या पोलिसांकडून धिंड, तर आरोपींकडून 2 किलो गांजाही जप्त. कल्याण झोन 3 डीसीपी स्क्वॉडची मोठी कारवाई. एका महिन्यात छापा टाकत 19 गांजा तस्करांना ठोकल्या बेड्या. 12 लाखांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस कमिटी आक्रमक, तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं. जळगावात जिल्हा परिषदेमध्ये पोलीस आणि शिक्षण विभागाची बैठक, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी या ठिकाणी आयोजन. नंदुरबार शहरातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार. कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासन सतर्क. जळगावच्या धरणगावात श्री चिंतामणी मोरया मंदिराचा
उत्पादन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न, तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. जळगावात रमाबाई आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी. आमदार सुरेश भोळेंनी लेझिम खेळत उपस्थितांचं लक्ष वेधलं. धुळे जिल्ह्यातील 63% रेशन लाभार्थ्यांची 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करण्याचा आता प्रशासनासमोर आव्हान, तर जिल्ह्यामध्ये अद्याप 5,54,463 लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित. नंदुरबार जिल्ह्यातील 68% दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे ई केवायसी पूर्ण, तर 31 मार्चपर्यंत ई केवायसी पूर्ण करण्याची होती मुदत. धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरुवात. हरभऱ्याला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा. नंदुरबार जिल्ह्यातील तापी बुराई योजनेचं काम रखडलं. या योजनेसाठी 800 कोटींच्या निधीला मान्यता, मात्र अद्यापही कामाला सुरुवात नाही. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या वसमार शिवारामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान, तर वन विभागाकडून रेस्क्यू करत बिबट्या जेरबंद. धुळे जिल्ह्यातील हवामान बदलामुळे मका पिकावर कीड, शेतकरी संकटात. शेतकऱ्यांचं उत्पन्न घटण्याची यामुळे शक्यता. जळगावातील छत्रपती शिवाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीनं रिक्षा पेटवली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल. नंदुरबार शहरातील जलवाहिनीचं काम आता सुरू असल्यामुळे अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन.